सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकेची प्रकृती गंभीर। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप। भाजप आमदार देवेंद्र कोठेंसह पालिका आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली। संबंधित 2 मुलींचा मृत्यू मेंदूज्वरामुळे अर्थात डेंग्यूमुळे प्लेटलेट्स कमी झाल्यानं पालिका आयुक्त सचिन ओंबासेंची माहिती। तर डेंग्यू सदृश कोणत्याही आजाराची लक्षणं दिसल्यास कळवण्याचं आवाहन। सोलापूर महापालिकेकडून स्थानिक नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। दूषित पाण्यानं 2 मुलींचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर प्रशासनाची खबरदारी। नळाला आलेलं पाणी न पिण्याचं आवाहन। वसमतचे आमदार राजू नवघरेंकडून गुंजमधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची भेट। जखमींच्या उपचार खर्चाची नवघरेंनी जबाबदारी घेतली। रायगडच्या महाड तालुक्यातील घावरेकोण गावाचं नाव बदलून श्रीराम नगर करा। खासदार सुनील तटकरेंचं अमित शहांना पत्र। गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचं आंदोलन। जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावत असल्यानं काँग्रेस आक्रमक। गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्याची मागणी। आंदोलनाला विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती। नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक। नाशिकातील साधू संतांची हजेरी तर गोहत्या बंदी कायदा लागू करण्याची महंत अनिकेत शास्त्रींची मागणी। जालन्याच्या परतूरमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील समन्वयक शिक्षकाकडून 1,34,00,000चा अपहार झाल्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग। 3 दिवसात खुलासा करण्याचे आदेश। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी। आंबा काजू कोकम पिकावर परिणाम होण्याची शक्यता। परभणीत वादळी वारा आणि पावसामुळे पपई बागेचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। पेण तालुक्यातील जावळी गावात सर्वाधिक नुकसान। अनेक घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घराच्या भिंती देखील कोसळल्या। पुण्याच्या शिरूर तालुक्यात कांदा काढणीला वेग। मजूर कांदा काढणीमध्ये व्यस्त। बाजारपेठेत आवक वाढल्यानं मात्र कांद्याच्या दरामध्ये घसरण। जळगावच्या पारोळ्यात 40 गावांना मोठा फटका। अवकाळी आणि गारपिटीमुळे 2000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त। बुलढाण्यातील उच्च शिक्षित तरुणाची आधुनिक शेतीतून आर्थिक उन्नती। फळबागेतून वर्षाला 40 लाखांचं निव्वळ उत्पन्न। जालन्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दुष्काळाची दाहकता। विहिरींनी तळ गाठल्यानं फळबागा उत्पादक चिंतेत। जळगाव जिल्ह्यात नाफेड अंतर्गत हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी सुरू। राज्यात 17 खरेदी केंद्रांच्या माध्यमातून रब्बी हंगामातील शेतमालाची खरेदी। जळगावच्या पाचोऱ्यातील लोहटार शिवारातील 50 क्विंटल कपाशीला आग। आगीत कपाशी जळून खाक। नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या भडगावमध्ये शेतकऱ्यानं लिंबू चोरी करताना एकाला रंगेहात पकडलं। दुसरा चोर 80 किलो लिंबू घेऊन पसार। उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी वाढल्यानं लिंबू चोरीचं प्रमाण वाढलं। अमरावती जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा 40 अंशांवर। अमरावतीकरांना 4 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पुन्हा उन्हाचे चटके। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये पाण्यासाठी शेकडो महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा। तात्काळ पाणी द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार। संतप्त महिलांचा इशारा। चंद्रपूर शहरात मागील 3 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प। इरई धरणातील जॅकवेल यंत्रणा बिघडल्यानं पाणी बंद। भुसावळच्या हातनूर धरणातून पाण्याची आवर्तनं सोडण्याची नागरिकांची मागणी। भुसावळकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग सासोलीत पोठीचा जमीन मोजणीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध। पोलीस बळाचा वापर करून मोजणी केल्याचा ग्रामस्थांचा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर आरोप। धाराशिवच्या उमरग्यात पशुपक्षी जनावरांची तहान भागवण्यासाठी पाण्याची सोय। वनविभागाने फॉरेस्टमध्ये पाणवठे भरले। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील पिंपळगावात एकाच घरात 2 मृतदेह आढळले। पतीची गळफास घेऊन आत्महत्या तर पत्नीचा मृतदेह आढळला। दोघांमध्ये घरगुती वाद सुरू होता। पोलीस सूत्रांची माहिती। धाराशिवच्या परंडामधील रागेश शिंदे महाविद्यालयातील मुलीचा मृत्यू। निरोप समारंभाचं भाषण करताना मुलीला चक्कर। उपचारादरम्यान मृत्यू। वर्षा खरात असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव। सिंधुदुर्ग जिल्ह्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं। बेताळ बांबर्डे गावातील 2 मंदिरांमधील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू।
3 जिल्ह्यातून तडीपार असलेला गुंड वाळू माफिया प्रल्हाद मरकड पुन्हा जेरबंद. तडीपारच्या नियमांचं उल्लंघन करत नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्यामुळे गुंड मरकड याला अटक. 9 वर्षांनी जेलमधून सुटल्यावर पुन्हा गुन्हा. पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात शिरून 74 वर्षीय वृद्धेची हत्या. 1 लाखांचे दागिने लंपास. 15 दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या. अहिल्यानगरच्या शिर्डीमधील काकडी विमानतळाजवळील गुंजाळ वस्ती परिसरात दुहेरी हत्याकांड. पहाटे कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू. हत्या दरोड्याच्या उद्देशानं झाली की पूर्ववैमनस्यातून, याचा पोलिसांकडून तपास. अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणूक मार्गावरून घमासान. पोलीस प्रशासन आणि आमदार संग्राम जगतापांसह हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संघर्ष. नागपुरातील राम मंदिरात रामनवमीचा उत्साह. हनुमान सेवा मंडळातर्फे 13 लाख वेळा रामनामाचा जयघोष. रामनवमी निमित्त 13 कुंडी यज्ञाचंही आयोजन. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा राम मंदिराला कडेकोट पोलीस बंदोबस्त. उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस तैनात. भंडाऱ्याच्या तुमसरमधील राम मंदिरासमोर भव्य रामस्तुती आणि हनुमान चालीसा पठण. राम जन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य रामभक्तांची कार्यक्रमाला हजेरी. सांगलीच्या बेडगममध्ये मरगाई देवीचा यात्रोत्सव. रावणाची बहीण त्राटिकाचं सोंग यात्रेचं मुख्य आकर्षण. भाविकांची मोठी गर्दी. सांगलीच्या किर्लोस्कर वाडीतील मायाप्पा यात्रेस प्रारंभ. हजारो भाविकांची दर्शनाला गर्दी. सांगलीच्या नागाठाणे श्री नागेश्वर भैरवनाथ आणि नाईकबा देवांची यात्रा उत्साहात संपन्न. यात्रेचं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं. महाबोधी विहाराच्या मुक्ततेसाठी 27 एप्रिलला ठाण्यात महारॅली. मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होणार. 10 दिवसांचं साखळी उपोषण. बुलढाण्याच्या नांदुरा शहरात आशा वर्कर दिन साजरा. आशा वर्करमुळे आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत. आमदार चैनसुख संचेती यांचं वक्तव्य. बुलढाण्याच्या खामगावमध्ये रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू झाल्यानं ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा. अनेक दिवसांपासून मशीन बंद असल्यानं रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. रामनवमी निमित्त गोंदिया शहरात भव्य बाईक रॅलीचं आयोजन. बाईक रॅलीत हजारोंच्या संख्येने युवकांचा सहभाग. डोक्यावर फेटा आणि हातात भगवा ध्वज घेऊन जल्लोष. पुरंदरच्या खळदमध्ये महिलांना वाहन चालवण्याचं मोफत प्रशिक्षण. ग्रामपंचायतीकडून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम हाती. गोंदियाच्या देवरीमधील विश्रामगृहात परिवहन विभागाच्या वतीनं शिबिराचं आयोजन. शिबिरात HSRP नंबर प्लेटचं वाहन परवाने बनवण्यात आले. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील संजय गांधी निराधार लाभार्थ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीच्या कारवाईला स्थगिती. जप्तीच्या स्थगितीसाठी रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयात मागण्यात आली होती दाद. भाटे इथल्या रत्नसागर बीच रिसॉर्टचा अनधिकृत ताबा घेतल्याप्रकरणी दिले होते जप्तीचे आदेश. वर्ध्यातील आर्वी अंतोरा मार्गावरील वाघाडी नाल्यावरील पुलाचं काम अपूर्ण. अपघाताची भीती असल्यानं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरमध्ये दुकानाचं शटर फोडून चोरीचा प्रकार. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. एका आरोपीसह 2 अल्पवयीन मुलांना अटक. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला यश.